हाय स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल रजनी एज्युकेशनल गुरु. सो आज आपण सुरू करणार आहोत आपल्या इंग्लिशमधला 1.4 मिस स्लिपरी. ठीक आहे, मिस स्लिपरीला स्टार्टिंग करणार आहोत, सुरुवात करणार आहोत. बघा, गिवन बिलो आता त्यांनी सांगितलेला आहे. जो एक्स्ट्रॅक्ट आहे म्हणजेच हा जो पार्ट आहे आपला, तो एका स्टोरीमधून घेतलेला हा भाग आहे जो आपल्याला अभ्यासाला आहे. याचे दोन पार्ट आहेत. पहिला आहे पार्ट 1. बघा, आता पार्ट 1 बघूया मिस स्लिपरीचा. आय गॉट रेडी अँड वेंट टू स्कूल. इन द फर्स्ट पिरियड आवर क्लास टीचर हू टॉट अस इंग्लिश टोल्ड अस टू टेक आउट आवर कंपोजिशन नोटबुक. याचाच अर्थ असा की जेव्हा ही शाळेत जायला रेडी झाली आणि तिच्या वर्गातला पहिला पिरियड होता तो होता त्यांच्या क्लास टीचरचा. आणि ज्या क्लास टीचर होत्या ते त्यांना शिकवायच्या इंग्लिशच्या मॅडमनी म्हटलं की तुमच्या कंपोजिशनच्या नोटबुक काढा बाहेर. नेक्स्ट बघा समोर, आय टूक आउट द मॅथमॅटिक्स नोटबुक बाय मिस्टेक. आणि आता मॅडमनी सांगितलं तुमच्या कंपोजिशनच्या इंग्लिशच्या नोटबुक काढायला, पण मिस स्लिपरीच्या हातून चुकून मॅथमॅटिक्स म्हणजेच गणिताचं बुक निघालं आहे. आय रिप्लेस इट क्विकली बट द टीचर परहॅप्स हॅड केप्ट हर गेज फिक्स्ड ऑन मी. आता काय झालं, मी लवकरात लवकर ते मॅथमॅटिक्सचं पुस्तक आतमध्ये टाकून इंग्लिशचं बुक काढणारच होती, तर मॅडमची जी रागीट दृष्टी आहे ती माझ्याकडेच बघायला लागली. म्हणजेच मॅडमला माहिती झालं होतं की मी मॅथमॅटिक्सचं बुक काढलं आहे. शी शाउटेड, ती जोरात ओरडली, मॅडम कम हिअर विथ युअर बुक. त्यांनी म्हटलं की तुझ्या बुकसोबत लवकरात लवकर माझ्याजवळ ये. सायली तिचं नाव आहे. कुणाचं? मिस स्लिपरी, जिच्यावर पुस्तक आपलं चॅप्टर आधारित आहे ती. आय ओबेड हर बट her angry looks made my legs tremble, and when I reached her chair, the notebook fell on her feet. आता काय झालं की जसं मॅडमनी मला बोलवलं तिच्याजवळ, मी ऑलरेडी घाबरलेली होती, पण मी त्यांचं आदेश ओबे म्हणजेच मी त्यांचं आदेशाचं पालन केलं. मी त्यांच्याजवळ गेली, पण त्यांचा जो अँग्री म्हणजेच काय रागीट चेहरा बघून माझे पाय पहिलेच हालायला लागले होते. मी थरथर कापत होती आणि जशी त्यांच्या चेअरजवळ गेली तशीच माझ्या भीतीमुळे किंवा थरथरण्याने जी बुक आहे ती मॅडमच्या पायाजवळ पडली. ऑन हर फीट म्हणजेच तिच्या पायाजवळ पडली. सम गर्ल्स लाफ्ड लाऊडली. आता ज्या वर्गातल्या काही मुली होत्या त्या जोराजोरात हसायला लागल्या. द टीचर thoughts that I had dropped the notebook on purpose. आणि मॅडमला असं वाटलं की मी मुद्दामच ते बुक काय केलं आहे, मॅडमच्या पायावर पाडलं आहे. शी स्टार्टेड ॲट मी विथ अँड ऑल ड्युरिंग लुक. आता मॅडमनी पूर्ण जो राग आहे एकवटून माझ्याकडे बघायला लागली, कारण मॅडमला असं वाटलं की मी रागामुळे काहीतरी पर्पजमुळेच एखाद्या हेतूनेच मी ते बुक मॅडमच्या पायावर टाकली जेणेकरून मॅडमला लागलं पाहिजे, पण असं काही नव्हतं. आणि आता काय झालं बघा समोर, गो अँड स्टँड नियर युअर साईट शी येड. आता ती जोरात ओरडली रागाने आणि तिने म्हटलं की तू बाजूला तिथेच अशीच उभी राहा, म्हणजे पनिश केलं आहे तिला. आय केप्ट स्टँडिंग पनिश्ड फॉर द होल पिरियड. आणि मी पूर्ण पिरियडभर तशीच उभी तिथे पनिशमेंट करत होती किंवा पनिश मी झालेली होती. द नेक्स्ट वॉज हिस्ट्री क्लास अँड माय फेवरेट सब्जेक्ट. आता जो नेक्स्ट जो पिरियड होता, इंग्लिशच्या मॅडम गेलेल्या आहे आणि आता जो नेक्स्ट पिरियड होता तो हिस्ट्रीचा होता. आणि हिस्ट्रीचा पिरियड हा सायलीचा फेवरेट सब्जेक्ट होता. The teacher had asked to memorize the causes and effect of Battle of Panipat. आणि मॅडमने एक दिवसाआधी काय सांगितलं होतं की बॅटल ऑफ पानिपत म्हणजेच काय, पानिपतचे युद्धाचे कारणे आणि त्याचे जे काय म्हणू आपण त्याला इफेक्ट, परिणाम, हे तुम्ही अभ्यासून या. मग आय वॉज वेल प्रिपेअर्ड.
मी चांगल्या पद्धतीने ते काय केलं होतं, लर्न केलं होतं. शी बिगॅन टेस्टिंग ऑल ऑफ अस वन बाय वन. आता मॅडमनी सर्वांचं पाठांतर करणं स्टार्ट केलं होतं. व्हेन माय टर्न ॲम वेंट ब्लँक. आणि आता जेव्हा सर्व मुलींचं होऊन माझी जेव्हा वेळ आली तेव्हा मी अक्षरशः ब्लँक झाली होती. म्हणजे मला थोडं पण ते पाठ केलेलं आठवत नव्हतं. द टीचर गेव मी अ स्ट्रेन स्टेअर while I stood there still with my head hanging down in shame. आता काय झालं की जेव्हा मला मॅडमनी विचारलं आणि मी काहीच बोलत नव्हते, मी एकदम चूप झाले होते कारण की मला काही आठवतच नव्हतं. मग मॅडमनी तिच्या जे रागीट नजर आहे ते माझ्याकडे रोखून पाहत होती आणि मी माझी मान खाली घालून शर्मेने तशीच उभी होती, असं इथे या स्लीपरीने म्हटलं. मम्मा अँड पप्पा कंटिन्युअस विथ नेव्हर एंडिंग स्टिफ. माझे मम्मी पप्पा नेहमीच न संपणारं भांडण करत राहायचे. स्टिफ म्हणजे भांडणं. पापा यूज एव्हरी अपॉर्च्युनिटी टू एक्सप्रेस हिज अनॉयन्स. आणि माझे पप्पा एक पण असा क्षण सोडायचे नाही की तेव्हा ते चिडायचे नाहीत. मम्मा ऑन हर पार्ट did not allow any such occasion to sleep without turning it into a vociferous. आणि दुसरीकडे माझी आई ती कुठलाही असा प्रसंग सोडायची नाही की जेव्हा तिने तावातावाने भांडणं केली किंवा जोराजोराने ओरडणे. म्हणजेच दोघांची नेहमी भांडणं होत असायची, पण त्याची शिक्षा मात्र विनाकारण आम्हाला भोगावी लागायची. आता ही म्हणते समोर बघा. द क्वॅरल वॉज बिटवीन द टू बट द पनिशमेंट इनविजिबली डिसेंडेड ऑन अ थर्ड वन. म्हणजेच काय, भांडणं तर त्या दोघांमध्ये व्हायची पण इनडायरेक्टली म्हणजेच काय न कळत ती जी पनिशमेंट आहे ती मला स्कूलमध्ये जाऊन भोगावी लागायची कारण माझ्या सतत डोळ्यासमोर त्यांची भांडणं दिसायची. व्हेरेवर अँड व्हेनेवर I heard Rai's voice, I felt as if Mama and Papa were quarreling. आता तिला असं वाटायचं जेव्हाही शांतचित्ता किंवा शांतता असायची तेव्हा तिला असं वाटायचं की तिच्या मम्मीचे आणि पप्पांचे आईबाबांचे जोराजोरात भांडणं सुरू आहेत. इव्हन इन द माइट्स ऑफ सायलेन्स ममाज स्क्रीम केप प्रायझिंग थ्रू माय इयर. आणि कधीकधी तर शांतचित्तेमध्ये सुद्धा मला माझ्या आईचा किंचाळण्याचा जो आवाज आहे कर्कश असा तो माझ्या कानामध्ये गुंजायचा. अँड व्हेनेवर आय हर्ड ममाज हाय पिच येल माय लेग क्वॅरल. आता ती म्हणते की जेव्हाही मला असं माझ्या आईचं जोरात ओरडणं माझ्या कानामध्ये ऐकू यायचं तेव्हा माझे पाय अक्षरशः थरथरायचे. ती समोर काय म्हणते बघा. One day I was coming down the school stairs. Somebody from the top gave a frantic scream. एकदा मी पायऱ्यांवरून उतरत होती शाळेच्या तेव्हा कोणीतरी खूप जोरामध्ये ओरडलं. फ्रँटिक स्क्रीम म्हणजे अतिशय जोराने किंचाळणे. I fell and come trembling down about 7 steps. आणि त्या किंचाळण्यामुळे मी अक्षरशः पायऱ्यांवरून घसरून खाली पडले. 7 पायऱ्या मी खाली पडले. माय एल्बो अँड नी वेअर बॅडली ब्रश. माझं जे एल्बो आहे हाताचं आणि पायाचे जे गुडघे आहे ते घासल्या गेले, खरचटल्या गेले. माय न्यू फ्रॉक वॉज टॉर्न ॲट द सीम्स. आणि माझा जो नवीन फ्रॉक घातलेला होता मी तो फाटला. इथे शिलाई असते. सिम्स म्हणजे एज दॅट आर जॉईंट म्हणजे शिलाईची जी ओळ असते कपड्यांची तिथेच ते फाटल्या गेलं. वेन आय रीच होम मामा शाउटेड. नेहमीप्रमाणे मी जेव्हा घरी पोचली तेव्हा मामा शाउटेड म्हणजे माझी मम्मी माझी आई ओरडली माझ्यावर. आय एम सिक ऑफ यू. तिची आई म्हणते आहे की मी तुझ्यापासून त्रासली आहे, मी थकली आहे. वेन विल यू स्टॉप मेकिंग मी पे थ्रो
माय नोज फॉर सच एक्स्ट्रा वेगंट लॉसेस. आता तिची मम्मी म्हणत आहे की मी तुझं किती म्हणजे जास्तीचा खर्च किती उठवू, तू माझं नेहमी नुकसान करत आलेली आहेस, असं तिच्या मम्मीने म्हटलं. मदर साइज मी बाय द आर्म, गिव मी अ गुड जर्क अँड सिट्स मी ऑन द बेड. आता माझ्या मम्मीने माझा हात पकडला, आर्म पकडले खांद्यापासून आणि मला तिने ओढत नेऊन बेडवर बसवलं. शी फिच अँड अँटीसेप्टिक लोशन अँड अप्लाय इट माय एल्बो अँड नीज. जिथे मला खरचटलेलं होतं तिथे तिने लोशन लावलं अँटीसेप्टिक. माझ्या एल्बो आणि नी बऱ्यापैकी खरचटलेला होता, तिथे तिने लोशन लावलं. बट डिड नॉट हग मी. पण तिने मला प्रेमाने थोडं पण वेळासाठी जवळ घेतलं नाही. विदिन मी लिंगर्ड द अर्निंग दॅट शी वुड होल्ड मी अँड कन्सोल मी. निदान आता हिला असं वाटतंय सायलीला की निदान माझ्या आईने मला जवळ घ्यायला पाहिजे होतं, मला जरा सहानुभूती द्यायला पाहिजे होती. कन्सोल मी म्हणजे मला कम्फर्टेबल फील करायला पाहिजे होतं, पण तिने तसं काही केलं नाही. इव्हन इफ शी हॅड गिवन मी जस्ट अ सिम्पथेटिक पाथ. आता हिचं म्हणणं असं आहे की निदान मला सिम्पथेटिक म्हणजे सहानुभूतीचा हात जरी तिने माझ्या पाठीवरून फिरवला असता तरी मला समाधान वाटले असते. माय स्मार्टिंग लिब्स वुड हॅव बीन सूथचा अर्थ असा की बिकम लेस पेनफुल. म्हणजेच तिने जर मला पाठीवरून प्रेमाचा हात फिरवला असता तर माझं अर्ध दुखणं कमी झालं असतं, असं इथे सायली म्हणते. समोर ती म्हणते माय यंगर ब्रदर वॉज क्लोज बाय. ॲज ममा वॉक अवे टू द किचन ही केम अँड सेट बिसाइड मी. आता जो माझा यंगर ब्रदर आहे म्हणजे छोटा भाऊ आहे तो माझ्या अगदी जवळचा आहे. जशीच माझी आई माझ्या रूममधून किचनमध्ये गेली, तिच्या मागून माझा भाऊ माझ्या जवळ येऊन बसला. ही प्लेस्ड हिज लिटिल हँड ऑन माय आर्म अँड विस्पर्ड, आर यू इन ग्रेट पेन. आय हग्ड हिम टाईट अँड स्टार्टेड क्राईंग अगेन. ती सांगत आहे की इथे माझा छोटा भाऊ येऊन माझ्या बाजूला बसला आणि त्यांनी माझ्या हातावरून प्रेमाने स्पर्श केला. विस्पर म्हणजे प्रेमाने स्पर्श करणे. आणि त्यांनी म्हटलं की आर यू इन ग्रेट पेन. तिने म्हटलं की तू खरंच खूप खूप दुखण्यामध्ये आहेस. असं म्हटल्याबरोबर तिने तिच्या भावाला टाईटली हग केलं, म्हणजे मिठीमध्ये घेतलं आणि ती जोराजोराने रडायला सुरुवात केली. समोर ती म्हणते आय यूज टू वॉक क्वाईट कॉशियसली येट आय वूड ऑफ्टन स्टंबल. आता तिने म्हटलं आहे की मी जरा हळूहळू चालत गेली. कॉशियसली म्हणजेच थोडी काळजीपूर्वक. येट आय वूड ऑफ्टन स्टंबल. वन डे द क्लास मॉनिटर अनाउन्स वी विल कॉल हर स्लीपरी. अदर स्लीप ऑन वेट ग्राउंड. सायली मॅनेज टू स्लीप इवन ऑन ड्राय लँड. आता ती एकदा हळूहळू चालत कुठे गेली, तिच्या क्लासमध्ये गेले आणि क्लासमध्ये जातानाच ती जरा थांबली, कारण की तिची जी क्लास मॉनिटर होती म्हणजेच कोण तर कॅप्टन, तिने काय म्हटलं की आजपासून हिला आपण स्लीपरी म्हणायचं. काय म्हणायचं? घसरडी म्हणायचं. कारण बाकीचे लोक ओल्या याच्यामध्ये किंवा चिखलामध्ये घसरतात, पण सायली मात्र ड्राय याच्यावर कोरड्या याच्यावरून सुद्धा घसरून पडू शकते, असं तिच्या कोणी म्हटलं, क्लास मॉनिटरने म्हटलं. आता समोर म्हणते ती की दॅट प्रोव्हायडेड द अदर गर्ल्स ऑफ द क्लास न्यू स्कोप फॉर फन. आता इथे तिने म्हटलेलं आहे की बाकीच्यांना तर एक चान्सच मिळालेला आहे, संधी मिळालेला आहे की कोणाला तरी काय करायचं, कमी लेखायचं. दे टीज मी विथ द न्यू टायटल एव्हरी डे. कारण त्यांना तर मला दर वेळेस किंवा दररोज वेगवेगळ्या नावाने किंवा वेगवेगळं टायटल देऊन मला चिडवायला, टीज म्हणजे चिडवायला फारच आवडतं आणि त्यांना संधीच पाहिजे आहे, असं इथे सायली म्हणत आहे. सून अ वर्स वॉज कंपोज इन माय हॉनर. आणि त्यांनी तर माझ्या हॉनरमध्ये म्हणजेच काय मला
एक गाणं कंपोज केलं, एक गाणं माझ्यावर तयार केलं टीज म्हणून, म्हणजे चिडवायसाठी. तर ते गाणं होतं बघा, स्लिपरी स्लिपरी स्लीपिंग विदाऊट मक. मक म्हणजे चिखल. आस्क हर द सिम्पल क्वेश्चन, नो आन्सर इज युअर लक. आता यांनी म्हटलेलं आहे, ए घसरडी घसरडी तू तर बिना चिखलाने घसरतेस. आणि तुला जर छोटासा साधासा क्वेश्चन जरी विचारला, प्रश्न जरी विचारला, तरी तो कदाचित तुझ्या नशिबात नाही आहे. असं तिने गाणं बनवलं चिडवायसाठी. आता समोर म्हणत आहे, आय लिव्ह इन परपेच्युअल फिअर ऑफ एव्हरी वन द गर्ल्स, द टीचर्स, द यंग अँड द ओल्ड. आता मला तर एक सर्वांपासूनची भीती निर्माण झालेली होती. कन्सनंट म्हणजेच जे जवळचे लोक आहेत त्यांच्यापासून मला भीती वाटायला लागली. मग त्या गर्ल्स असो की माझ्या शाळेतल्या टीचर्स असो किंवा कोणी ओल्ड असो, मला सर्वांची आता भीती वाटायला लागली. वेन आय वॉज इन क्लास आय डेअर्ड नॉट मूव्ह आउट, अँड वेन आय वॉज आउटसाईड आय वॉज अफेअर्ड ऑफ री एंटरिंग द क्लास. आता जेव्हा जर मी क्लासमध्ये बसलेली असेल, आय वॉज इन द क्लास म्हणजेच काय, मी जेव्हा क्लासमध्ये असेल तर मला बाहेर निघण्याची, आउट ऑफ द क्लास म्हणजेच काय, डेअर्ड म्हणजेच भीती, मला बाहेर निघायची सुद्धा भीती वाटायची. आय वॉज आउटसाईड. आणि जेव्हा मी बाहेर असायची तेव्हा मला क्लासमध्ये एंटर करायला खूप भीती वाटायची. माझ्या मनामध्ये एक फिअर निर्माण झालेलं होतं, असं इथे स्लिपरी म्हणत आहे. नॉर कुड आय मस्टर द करेज टू स्पीक टू एनीवन. आणि मी मस्टर करेज म्हणजेच काय, गॅदर करेज म्हणजे मी माझी हिंमत एकवटूच शकत नव्हती की कोणाला मी प्रतिउत्तर देईल. आता ती समोर म्हणते, इथे सेकंड पार्ट स्टार्ट होतो. सेकंड पार्ट बघा. द बेल हॅड ऑलरेडी रंग वेन आय रीच द स्कूल. आता जेव्हा मी शाळेत पोहोचले तेव्हा ऑलरेडी शाळेची बेल किंवा घंटा झालेली होती. द टीचर वॉज इन द क्लासरूम. आणि पहिलेच टीचर क्लासरूममध्ये येऊन होत्या. आय शॉट परमिशन टू एंटर. तिने क्लासमध्ये यायला मॅडमची परमिशन मागितली. द टीचर वर अ फ्रॉन ऑन हर फेस, but she let me enter and told me to see her in the teacher's room after the class. Her tone was not of annoyance or anger. आता तिने काय केलं, मी लेट आल्याबद्दल तिने मला तिच्या टीचर्स रूममध्ये म्हणजे स्टाफ रूममध्ये तिने मला बोलावून घेतलं. आणि जेव्हा मी टीचर्स रूममध्ये पोहोचली तेव्हा तिचा आवाज अनॉयन म्हणजे रागात पण नव्हता आणि ती रागात सुद्धा नव्हती. येट ॲन अनाऊन्स फिअर मेड मी नर्वस. पण मला माझं जी भीती होती त्याच्यामुळे मी जरा नर्वस होती, नाराज होती. रिझ्युरिंग मायसेल्फ दॅट शी वॉज अ काइंड हार्टेड टीचर अँड वुड नॉट पनिश मी. का बरं, तर मला थोडं कन्फर्म झालं, कारण ती रागात नव्हती आणि रागात ती बोलतही नव्हती. तिचे जे डोळे होते ते प्रेमळ दिसत होते. म्हणून मला थोडं कन्फर्म झालं की ह्या ज्या मॅडम आहेत, टीचर आहेत, त्या काइंडेस्ट आणि हार्टेड आहे. म्हणजेच काय, दयाळू पण वाटल्या आणि जरा रागीट पण नाही वाटल्या. त्याच्यामुळे मला ह्या पनिश करतील असं तिला वाटलं नाही. आय रीच द टीचर्स रूम विथ हेजिटंट स्टेप. मी जरा घाबरतच टीचर्स रूममध्ये पहिलं पाऊल टाकलं. द टीचर ग्रेटेड मी विथ अ स्माईल अँड आस्क मी टू सीट बाय हर साईड. हर टेंडर टोन टर्न माय साईन इन टू सॉब. आता याचा अर्थ बघा, त्या नवीन टीचरने माझं स्वागत खूप प्रेमळ शब्दामध्ये केलं आणि मला त्यांचा आवाजसुद्धा प्रेमळ वाटला आणि त्याच्यामुळे मला थोडं रडायला आलं. आता मॅडम म्हणतात, शी पुल्ड हर चेअर क्लोज टू माइन अँड पॅन्टिंग मी ऑन द हेड साईड. त्यांनी माझी खुर्ची
मॅडमजवळ ओढून घेतली आणि माझ्या डोक्यावरून एक प्रेमाने हात फिरवला. त्यांनी म्हटलं, "व्हॉट्स मेक यू क्राय, माय चाइल्ड? आय हॅवंट सेड अ वर्ड टू यू." आफ्टर अ ब्रीफ पॉज शी कंटिन्यूज, "टेल मी व्हॉट युअर प्रॉब्लेम इज." आता मला खूप रडायला आलं असं सायली म्हणत आहे, कारण एवढ्या प्रेमळ शब्दामध्ये कुठल्याच क्लासच्या मुली पण तिच्याशी बोलल्या नाही आणि टीचर्स तर बोलतच नव्हत्या. म्हणून ती जरा रडायला लागली होती आणि कंटिन्यूअस मॅडम प्रश्न विचारता तिला की तू का रडत आहेस, तुला काही प्रॉब्लेम आहे का? तर समोर बघा काय म्हणणार आहे ती, "कन्फिड इन मी फॉर ॲम आय नॉट लाईक अ सिस्टर टू यू." आता मॅडमनी शेवटी विचारलं की तुला काही त्रास आहे का किंवा त्रास होतो का, ते मला सांग, मी तुझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे, नाही का? असं मॅडमने तिला म्हटलं. समोर बघा काय आहे, "अ रेअर थ्रिल रॅन थ्रू माय एंटायर फ्रेम. फॉर अ मोमेंट आय फेल्ट आय शुड क्लिंग टू हर अँड क्राय अँड क्राय." आता याचा अर्थ बघा, जेव्हा त्या म्हणाला की मी तुझ्या मोठ्या बहिणीसारखी नाही का, तेव्हा मला माझ्या आतून वेगळीच एक आनंद जाणवला आणि मला असं वाटलं त्यांना बिलगावं आणि खूप खूप रडावं. अर्थातच मी तसे केले नाही, पण अश्रू भरलेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत राहिली. म्हणजेच मी त्यांच्या जवळ गेली नाही, पण मला असं वाटलं की त्यांना कवटाळावं, पकडावं आणि जोरजोरात रडावं. समोर म्हणताय की ऑफकोर्स आय डिड नॉट डू सो, बट आय केप्ट गेझिंग ॲट हर विथ टीअरफुल आईज. आणि मी माझ्या रडक्या डोळ्यांनी मॅडमकडे बघतच राहिले. समोर बघा, टेंडरली टीचर्स कंटिन्यूस, "डू यू नो द मीनिंग ऑफ दीदी? इट मीन्स एल्डर सिस्टर." तर मॅडम म्हणाल्या तिला, कंटिन्यूस विचारत होत्या का तुला काही प्रॉब्लेम असेल तर सांग, आणि तुला दीदी म्हणजे माहीत आहे ना, म्हणजेच काय होते तर एल्डर सिस्टर. "वोंट यू टेल युअर सिस्टर्स युअर ट्रबल?" आणि तू तुझ्या मोठ्या बहिणीला तू जे सहन करत आहेस ते सांगणार नाहीस का, असं ती मॅडमनी म्हटलं. "अ माइट सॉब," आय सेड. "द गर्ल्स कीप टीझिंग मी." आता ते सांगायला लागली आहे की तिच्यासोबत नेमकं काय झालेलं आहे किंवा ती रडण्याचं, घाबरण्याचं नेमकं काय कारण आहे. तिने म्हटलं आहे, "शे लाफ." सर्व मुली मला चिडवतात आणि माझ्यावर हसतात. विचारतात तिला की "व्हाय आर यू स्केअर्ड ऑफ देम?" तू त्यांना का घाबरतेस? "इफ यू क्राय लाईक धिस दे विल पेस्टर यू ऑल द मोर." आणि तू जर अशीच रडशील, घाबरशील तर ते आणखी तुला त्रास देतील, याच्याही पेक्षा तुला जास्त त्रास देतील, असं मॅमने म्हटलं. "सो इग्नोर देम." त्यांना दुर्लक्ष कर. "हू इज युअर फ्रेंड?" आणि आता मॅडम विचारतात की तुला तुझी फ्रेंड कोण आहे? आय शूक माय हेड अँड टीचर स्माईल. मी माझी मान खाली घातली आणि मॅडमला समजलं, मॅडमने स्माईल केली असं हिने म्हटलेलं आहे. इट सीम द टीचर्स हॅड पर्स हर स्माईल इन टू माय आईज. "लाईक टू बी माय फ्रेंड," शी सेड. आता तिने म्हटलं, मॅमला माहिती झालं की हिचे एक पण फ्रेंड नाही आहे, म्हणून मॅमनी हसून म्हटलं की माझी फ्रेंड होशील का, मैत्रीण होशील का, असे मॅमने विचारलं. नेक्स्ट बघा, ती म्हणते, "द बेल रँग." घंटा वाजली. शी रॉज आणि मॅडम उठल्या. "विथ अ टेंडर पाथ ऑन माय बॅक शी सेड, लिसन, यू वेअर अ सिस्टर ऑल राईट, नाव यू आर अ फ्रेंड टू." आता त्याने मॅडमने म्हटलं की तू माझी सिस्टर तर आहेस, पण तू आजपासून माझी कोण आहे, मैत्रिणीसुद्धा आहे, फ्रेंडसुद्धा आहे. बट आय लाईक माय फ्रेंड टू बी ब्रेव. पण मला माझ्या मैत्रिणी शूर असलेल्या, ब्रेव म्हणजेच काय, शूर असलेल्या जास्त आवडतात. यू हॅव गॉट टू ट्राय टू बी ब्रेव. आणि तुला आजपासून काय करायचं आहे, धाडशी व्हायचं आहे, तुला धीट व्हायचं आहे, असं मॅमने म्हटलं.
आय विल ऑलवेज स्टँड बाय यू. रेस्ट ॲश्युअर्ड माय लिटिल पाल. आता त्यांनी म्हटलं की मी नेहमीच तुझ्यासोबत राहणार आहे, तुझ्या पाठीशी उभी राहणार आहे. आता तू वर्गात जा माझ्या लिटिल पाल. पाल म्हणजेच फ्रेंड. नाव राईज अँड होप ऑफ टू युअर क्लास. आणि छान नवीन आशेने आनंदाने तू आता तुझ्या वर्गामध्ये जा असं त्या मॅडमनी म्हटलं. समोर ती म्हणते एक्साइटमेंट मेड बाय माय फेस फ्लश रेड हॉट टू द इयर टिप्स. नेव्हर बिफोर हॅड एनीवन लॅविश लव ऑन मी thus and here was my teachers how had spontaneously accepted me as a sister, a friend. आता तिचं म्हणणं असं आहे की मला वर्गात जाताना असं वाटलं की मला जणू पंख फुटलेले आहे आणि मी उडत उडत वर्गात चाललेली आहे. तिने म्हटलं आहे आय फॉरगॉट दॅट आय वॉज सिटिंग इन अ क्लास ऑफ वाईल्ड गर्ल्स हू प्राईम पेस्टीम वॉज टीझिंग मी. म्हणजेच याचा अर्थ की मी अक्षरशः सर्व विसरून गेले की मी ज्या क्लासमध्ये बसलेली आहे जिथे मला सर्व मुली चिडवतात, ज्या वाईल्ड गर्ल आहेत, ज्यांना माझी किंमत नाही आहे काही आणि ज्या मला चिडवतात, तशा मुलींच्या मध्ये मी बसली आहे आणि मी माझं भानसुद्धा हरवली होते. ड्युरिंग द ब्रेक the water bottle that I was drinking from fell on me and I got a fully drenched. म्हणजेच मी मधली बेल जेव्हा झाली, ब्रेक जेव्हा झाला तेव्हा पाणी प्यायला गेली आणि माझ्या बॉटलने मी पाणी प्यायला लागलीच तर जी बॉटल आहे ती बॉटल पूर्ण माझ्या अंगावर पडली आणि मी पूर्ण ओली झाली. राईट इन फ्रंट स्टूड माया अँड चंदा लाफिंग अवे टू द हर्स कंटेंट. म्हणजेच माझ्यासमोरच मी जेव्हा बॉटलनी ओली झाली तेव्हा माझ्यासमोरच माया आणि चंदा नावाच्या 2 मुली होत्या आणि नेहमीप्रमाणेच त्या माझ्यावर हसायला लागल्या आणि माझ्यावर कमेंट्स पास करायला लागल्या. चंदा टीज. आता चंदाने मला चिडवणं स्टार्ट केलं होतं. फ्रॉम द स्लिपरी हँड्स ऑफ स्लिपरी द स्लिपरी बॉटल्स वेंट स्लीप. तिने गाणं असं सुरू केलं की घसरड्या हातातून स्लीपरीकडून तिची बॉटलसुद्धा स्लीप झाली आहे. स्लीप स्लीप अँड नाव लेट्स वॉच द फन. आणि त्यांनी असं गाणं म्हटलं की त्या स्लीपरीकडून बॉटल घसरली आहे आणि आता नेमकं समोर काय होणार आहे ते आपण मज्जा बघूया असं तिने गाणं म्हटलं. सेड विना. तिने कोणाला म्हटलं? विनाला म्हटलं. आय वॉज स्क्वीझिंग द वॉटर आउट ऑफ माय वेट फ्रॉक. मी माझं जे पडलेलं पाणी होतं ओला फ्रॉक तो झटकायला सुरुवात केली. रिमेंबरिंग द टीचर्स वर्ड. आणि मला माझ्या टीचर्सचे जे शब्द होते ते आठवायला लागले. त्यांनी ब्रेव व्हायला सांगितलं होतं आणि ते मला आठवलं. आय टर्न माय बॅक टू देम अँड इग्नोर देम कम्प्लिटली. मी जरा टर्न झाली तिथून आणि त्यांना कम्प्लिटली इग्नोर केलं. म्हणजेच काय, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. दे वेअर नॉन प्लस अँड वेंट अवे. आणि त्यांनी पण मग कुठल्याच प्रकारच्या रिॲक्शन दिल्या नाही. ते जरा कन्फ्यूज झाले आणि तिथून मग ते निघून गेले. आय सीन अ फीलिंग ऑफ विक्ट्री. आणि मला असं फील झालं की मी कोणातरी विजय मिळवलेला आहे, युद्ध जिंकलेलं आहे, तिच्यावर विजय मिळवलेला आहे असं तिला वाटलं. बिफोर द स्कूल क्लोज फॉर द डे द टीचर्स केम टू द क्लासरूम अगेन अँड सेड टू मी, फ्रॉम टुडे you are going to be responsible for bringing the register, chalk and duster every morning. आणि लगेच त्याच दिवशी वर्ग जेव्हा बंद झाला तेव्हा टीचर माझ्या जवळ आल्या आणि त्यांनी म्हटलं की तुला एक माझी जबाबदारी उठवायची आहे. ती म्हणजे माझं जे रजिस्टर आहे, जे चॉक आणि डस्टर आहे ते रोज मॉर्निंगला क्लासरूममधून जाऊन घ्यायचं आहे आणि माझ्या क्लासरूममध्ये ठेवायचं आहे. फ्रॉम टुडे. ठीक आहे, नेक्स्ट बघा. त्यांनी म्हटलं आहे केम टेक धिस की कॅरी धिस नोटबुक्स टू द टीचर्स रूम. आता जे बुक्स आहेत ज्या
नोटबुक आहे तर तू कॅरी कर, पकड आणि टीचर्स रूममध्ये नेऊन ठेव. काउंट देम अँड कीप देम इन माय ड्रॉर. त्यांना मोज आणि माझ्या टीचर्स रूममध्ये नेऊन ठेवून दे. समोर त्यांनी म्हटलं आहे, आज द पिऊन टू शो यू माय ड्रॉवर. पिऊनला विचार की मॅडमचं ड्रॉवर कुठलं आहे आणि तिथे मोजून ठेवून दे. My otherwise trembling legs were now filled with some miraculous strength. I rushed enthusiastically and completed the agent's job in a jiffy. आता इथे म्हटलेलं आहे की जे माझे नेहमीच थरथरणारे पाय होते ते आता भक्कम असे उभे आहेत, म्हणजे न घाबरता एकाच ठिकाणी उभे आहेत आणि एक वेगळीच अशी एनर्जी, एन्थुजॅस्टिक म्हणजेच अद्भुत अशी एनर्जी माझ्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि तो जो जॉब आहे तो मला करायला खूप आवडणार होता असं तिने म्हटलं. वेन आय प्लेस द की ऑन द टीचर्स टेबल शी लुक्ड ॲट मी अँड स्माईल. आय स्माईल बॅक. तिने म्हटलं आहे, मी जेव्हा टेबलवर सर्व आतमध्ये नेऊन ठेवलं टीचर्स रूममध्ये आणि चाबी द्यायला परत मॅडमजवळ गेली तेव्हा मॅडमनी माझ्याकडे बघून स्माईल केली आणि मी सुद्धा परत स्माईल मॅडमला दिली. समोर ती म्हणते आहे, आय वॉज thrilled from top to toe. I felt my little heart inflamed with pride. I found on awkwardness in moving about in my still wet frock. आता ती म्हणताय की मला एवढं चांगलं फील झालं, माझं हृदय प्राईड म्हणजेच काय, मला असं वाटलं की कोणीतरी मला आशीर्वाद दिला की तू अशी ब्रेव हो. आणि मला त्या ओल्या फ्रॉकसोबत घरी जायला थोडा पण ऑकवर्डनेस म्हणजेच थोडी पण लाज मला वाटली नव्हती. नॉर वॉज देअर एनी ट्रॅक ऑफ फिअर. आणि कुठल्याच प्रकारची भीती माझ्यामध्ये नव्हती. व्हाईल टर्निंग होम, जेव्हा मी घरी परत. धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. जर तुम्हाला सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.